आपण रवा खीर बनवणार आहोत. त्याकरिता 3 चमचे जाड रवा घेतलाय. तुम्ही कोणताही रवा घेऊ शकता. त्या अर्धा लिटर दूध तापून घेतलंय. 2 चमचे मी तूप टाकणार आहे. थोडेसे मनुके आहेत, बदाम आहेत, काजू आहेत थोडेसे, आणि खोबरं आपलं किसून घेतलेलं आहे. वाळलेलं खोबरं बारीक किसणीने किसलेलं आहे. आणि 1 वाटी साखर आहे. साखर तुम्हाला किती गोड पाहिजे तितपतच टाकू शकता. आणि 4 वेलची वाटून घेतलेल्या आहेत. आता आपण प्रोसेस पाहणार आहोत. आपलं पातेलं तापलेलं आहे. आपण 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. आपण मनुके टाकून घेणार आहोत. गॅस बारीक करायचा आहे. हे सर्व मसाले हळूवारपणे सगळे टाकायचे आहेत आणि बारीक गॅस करायचा आहे, कारण आपले ड्रायफ्रूट जळता कामा आहे. त्याचप्रमाणे आपण रवा पण टाकून घेणार आहोत. रवा पण छान बारीक गॅसवरच, रवा आणि काजू बदाम मनुके वगैरे बारीक गॅसवरच परतायचे आहेत. दोन 3 मिनिटं असं रवा जरा तुपामध्ये जरा फुलतो छानपैकी. मग नंतर आपण वेलची पूड टाकणार आहोत. आता आपला रवा लालसर झालेला आहे, खमंग वास सुटलेला आहे. आता वेलचीची पूड टाकून घेतलेली आहे मी. आता आपण दूध टाकून घेणार आहोत. गॅस मोठा केला तरी चालेल. साखर पण टाकून घेणार आहोत. याला 5-7 मिनिटे उकळू द्यायचं आहे. बारीक गॅस उकळल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे. आता आपली उकळी येईल. खीर रेडी झाली आहे. अशा पद्धतीची खीर होते आणि खूप छान लागते. थंड झालं तर आणखीन थोडंसं घट्ट होईल. तुम्हाला आणखीन पातळ हवं असल्यास तुम्ही दूध पण जास्त टाकू शकता. आता मला खीर झाली आहे, खाण्यासाठी रेडी. सर्व करून घेऊया. आता रवा खीर रेडी झाली, सर्व करून घेतलेला आहे. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.